कविता सांगणार आहे आणि त्याचबरोबर मला माझ्या वैद्यकीय पेशाबरोबरच जी माणसं समजत गेली त्यामधनं जे आरोग्य उलगडलं ते तुमच्याशी शेअर करणार आहे। कार्यक्रमाची सुरुवातच मी आयुष्यावर बोलू काही यांचं जे टायटल सॉन्ग आहे ते आपल्या आरोग्याशी कसं निगडीत आहे ते सांगून सांगून करतोय। जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आरोग्यावर बोलू काही। तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या, तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या। पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही। हे पहिलं कळलं कसं अप्लाय होतं बघा। तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या। तुमच्यापैकी प्रत्येक जण म्हणतो की नाही मी पहिले खूप असं करायचो पण आता नाही जमणार आहे, ते मान्य करायला पाहिजे। आता जर वावटं आली असेल तर ती जाऊन द्या। माझा हा नियम असा आहे सोडून द्या। मला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो, गरज नाहीये। मला हे करावं लागतं, तंबाखू शिवाय 2 नंबर होत नाही, सोडून द्या। आता हे सगळं तुफान सोडून द्यायला पाहिजे। मी असा माझ्यामुळे असं हे सोडून द्यायला पाहिजे। उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून, उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून। परवा आहे उद्याच नंतर बोलू काही। आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आरोग्याची म्हणजे काय करता तुम्ही आरोग्यासाठी तर कदाचित सकाळी अर्धा पाऊण तास चालत असतो आपण। दुसरं म्हणजे आपली मेडिकेमची पॉलिसी असते आणि दर 2-3 महिन्याला आपण चेकअप करत असतो। कुठे फ्री कॅम्प लागला तिकडे चेकअप, बोन डेन्सिटी चेकअप। मला सांगा 40 चेकअप केलं ना तर कोणाची रिपोर्ट ॲबनॉर्मलच येते आणि त्यातला एक जो ॲबनॉर्मल रिपोर्ट आहे ना तो आपल्याला रिपीट टेस्ट करायला लागतो। तर लक्षात घ्यावा, इथे बरेचसे डॉक्टर पण बसलेले, ते माझे सिनियर पण आहेत, ते पण मान्य करतील आम्ही रिपोर्टला कधीच ट्रीटमेंट देत नाही, पेशंटला देतो आणि त्याला रिपीट टेस्ट करायला लागतात। त्याच्या शरीराला नाही त्याच्या मनाला ट्रीटमेंटची आवश्यकता असते। आणि शेवटचं कडवं आपण घेऊया। शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून, शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून, शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून। वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही, वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही। चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही। म्हणजे आपल्याला आयुष्यात खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती व्यक्ती तेव्हा तिथे नसते आणि आपण म्हणतो आज जर ती मैत्रीण असती, तो भाऊ असता आणि त्याच्याशी 2 मिनिटं बोलले असते ना तर खूप छान वाटलं असतं। त्याच्यासाठी हा माझा सगळा शब्द प्रपंच आहे की तुम्ही बोलून खरंच लोकांना बरं करू शकता। पण मंडळी जर बोलून लोक बरी होतात याचाच अर्थ आजार शारीरिक नव्हता, तो कुठनं तरी आला आणि त्याचा परिणाम शरीरावर दाखवून गेला। आरोग्य आणि डॉक्टर म्हटलं की लोकांना वाटतं काहीतरी आता बोजड व्याख्यान आपल्या थोबाडावर येऊन आपटणार आहे। मग आपण ऐकूया एक बोजड आणि अशी WHO ची व्याख्या। आरोग्य म्हणजे काय? व्हॉट इज हेल्थ? तर हेल्थ इज नॉट मिअर अब्सेन्स ऑफ डिसीज, इट्स कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल वेलबिंग। ही WHO ची डेफिनेशन आहे, आयुर्वेदातली नाही। ती डेफिनेशन असं सांगतं की आरोग्य म्हणजे केवळ आजार नाही असं नव्हे तर संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक बॅलन्स। मला सांगा आपल्यापैकी कुठल्या माणसाने असा विचार तरी केलाय? आपण म्हणतो आपल्याला एक पण गोळी चालू नाही, तुझ्यामुळे 10 लोकांना गोळ्या चालू झाल्या, त्याचं काय करायचं? तुमचं सामाजिक आरोग्य गेलं खाली। तर मी तुम्हाला अशाच एका फेरीमध्ये घेऊन चालतोय, फेरफटका मारूया आपण ह्या सगळ्या क्वाड्रंट मधनं। आणि बघा सृष्टीमध्ये जे सगळ्या गोष्टी त्रिकाला बाधित आहेत ना ते चक्राच्या स्वरूपात आहेत, है ना? बायोडिग्रेडेबल असेल तर चक्र आहे, कार्बन सायकल आहे, क्रेब सायकल आहे, जन्म मृत्यू सायकल आहे, सर्व गोष्टी सायक्लिक आहेत। आणि माणसांच्या आयुष्यात पण खरा स्पीड आला तो चाकाच्या शोधानंतर, म्हणजे चक्राकार झाल्यानंतर। तर मी आता तुम्हाला जो सांगणार आहे कन्सेप्ट तो सांगणार आहे या फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल हेल्थचा। आणि त्यातनं हे मी ते एक चक्र काढून ठेवले।